पालक मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी प्राध्यापक आत्माराम मासुळे आज कर्की गावात आलेलो आहे। कर्की लोअरखेडा परिसरामध्ये खूप सारे पालक आपल्याला ओळखतात। मी आपल्याला आज आवाहन करण्यासाठी आलेलो आहे। अंतुर्ली गावामध्ये, अंतुर्ली परिसरामध्ये सौ कुसुमताई स्कूल आपण तिला म्हणजे सीबीएसई पॅटर्न मध्ये कन्वर्ट केलेली आहे। आधी ही शाळा स्टेट बोर्डची होती, आता आपण तिला सीबीएसई मध्ये कन्वर्ट केलेली आहे। नर्सरी पासून तर पूर्ण 10वी पर्यंत मान्यता आहे, पण आपण आपल्या स्कूलमध्ये नर्सरी पासून ते 8वी पर्यंतचे वर्ग या वर्षी सुरू करीत आहोत। सीबीएसई पॅटर्न आहे आणि आता यापुढे इथून आपल्याला सीबीएसईच्या शिक्षणासाठी मुक्ताईनगर, रावेर, ब्राह्मपूर बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही। मुलांचा अपडाऊनचा खर्च वाचेल, त्यांचा वेळ वाचेल आणि आपण सर्वांनी आपल्या सौ कुसुमताई सीबीएसई पॅटर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश का घ्यावा याचे मी तुम्हाला 5 गोष्टी फक्त सांगतोय। आपल्या स्कूलमध्ये पाया मजबूत तर इमारत भक्कम। प्री प्रायमरी स्कूल म्हणजे नर्सरी, KG1, KG2 या वर्गांकडे विशेष लक्ष दिलं जाते। मुलांकडून आपण काम करून घेतो, मुलांकडून आपण ऍक्टिव्हिटी करून घेतो आणि ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलं शिकतात। लहान मुलांना ऍक्टिव्हिटी करायला खूप आवडते। डुईंग अँड लर्निंग अशा पद्धतीने खूप सारे ऍक्टिव्हिटीज आपण मुलांसाठी करतो, खूप सारे प्रोग्राम्स आपण घेतो, खूप सारे इव्हेंट्स घेतो, जेणेकरून मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो, मुलांचा सर्वांगीण विकास होतो। आणि त्याच्यानंतर इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसवतो। जसं की तुमचं स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, मंथन असेल, MTS असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी तयारी करतात। इंडियन टॅलेंट सारख्या परीक्षेची तयारी करतात विद्यार्थी। मग या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जाऊन जे स्पर्धेचं युग आहे तिथे त्यांना प्रॉब्लेम येत नाही, त्यांना लहान वयापासूनच सवय होते। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी तिघही भाषा चांगल्या पद्धतीने वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे। त्यासोबत गणित आणि विज्ञान पण त्यांना खूप चांगलं यायला पाहिजे, तर आणि तरच आपले विद्यार्थी पुढे सीबीएसई स्कूलमध्ये किंवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्याचा निभाव लावू शकेल। त्याच्यानंतर इयत्ता 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण फाउंडेशन कोर्सेस सुरू करणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी आपल्या मुक्ताईनगर, अंतुर्ली परिसरातून 200-300 विद्यार्थी बाहेरगावी नीट, JEE, CETची तयारी करण्यासाठी जातात, पण हार्डली 1-2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। त्यांचं सिलेक्शन न व्हायचं कारण म्हणजे मुलांचे मॅथमॅटिक्स आणि सायन्स, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री याचा पाया एकदम कच्चा असतो आणि तो पाया पक्का होण्याचं काम इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी मध्येच व्हायला पाहिजे। ते नेमकं होत नाही, त्याच्यामुळे आपले विद्यार्थी 11वी मध्ये जेव्हा CET, नीट, JEEची तयारी करतात त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त 2 वर्ष असतात आणि या 2 वर्षामध्ये विद्यार्थी चांगली तयारी करू शकत नाही आणि म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही। तर आपला उद्देश आहे आपल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनची तयारी करून घेणे, प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना बेसिक पक्क करणे। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या अंतुर्ली परिसरामध्ये अंतुर्ली परिसरातली जी गावं आहेत या गावातील विद्यार्थ्यांसाठी आपण सीबीएसई पॅटर्नची म्हणजे पालकांची रिक्वायरमेंट होती, पालकांची आवश्यकता होती आणि म्हणून आपण सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू केलेली आहे। आपल्या सर्वांना एक मी इथं विनंती करू इच्छितो की एकदा तरी आपल्या शाळेला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की शाळेत कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कुठल्या कुठल्या सुविधा आहेत आणि पूर्ण लक्षात घेतल्यानंतर, पूर्ण शाळा बघितल्यानंतर, आमच्याशी चर्चा केल्यानंतर आपण निर्णय घेऊ शकता की आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे। सर्वात विशेष महत्त्वाचं म्हणजे आपली शाळा म्हणजे सौ कुसुमताई सीबीएसई पॅटर्नची जी शाळा आहे ती सीबीएसई पॅटर्नची आहे। फाउंडेशन कोर्सेस घेतले जातात आणि ज्या विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे यांची तयारी केली जाते। 1 जून 2026 पासून आपली शाळा सुरू होणार आहे, म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरुवात आपण 1 जूनला करणार आहोत। म्हणून त्या दिवशी 1 जूनच्या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे। मी आपल्या कर्की, लोअरखेडा, नायगाव, बेळसवाडी आणि परिसरातील सर्व पालकांना विनंती करतो की आपण 1 तारखेला आवर्जून आपल्या शाळेला व्हिजिट करावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती। थँक्यू।